विधानसभेचा निकाल लागला आणि या निकालाच्या नंतर खरं तर या निकालाची समीक्षा व्हायला सुरुवात झाली आणि यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने आपली मते ही ताब्यात ठेवलेली आहेत, आपली जी काही मते आहेत ती काय राखलेली आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय महाविकास आघाडीचा पराभव महाराष्ट्रामध्ये अनेक जागेवर झालेला आपल्याला दिसून येतो। महाविकास आघाडीचा आविर्भाव खरं तर त्यांना नडला, लोकसभेला ज्या पद्धतीने त्यांना मते मिळालेली होती त्याच धुंदीत आणि गुंगीमध्ये खरं तर महाविकास आघाडी होती आणि या महाविकास आघाडीने कुठल्याच पक्षाला विशेषतः वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा कोणताच निर्णय घेतला नाही किंवा त्याच्याशी कोणती बोलणीही केलेली नाही। आपल्याच धुंदीमध्ये गुंगीमध्ये असलेल्या महाविकास आघाडीची धुंदी आणि गुंगी उतरवण्याचं काम खरं तर वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे। बऱ्याच मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पडलेले आहेत, परंतु वंचित बहुजन आघाडीचा असा दावा आहे की आमचे उमेदवार हे महाविकास आघाडीमुळे पडलेले आहेत, त्यांनी तो दावा केला आहे। असे दावे प्रतिदावे होत आहेत, परंतु आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पश्चिम विदर्भातल्या 9 जागा आहेत आणि या 9 जागेवरती खरं तर महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीने धक्का दिलेला आहे। या 9 जागेवर वंचित बहुजन आघाडीची मते जी आहेत ती निर्णायक ठरलेली आहेत आणि खरं तर या 9 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला किती मते पडली आणि महाविकास आघाडीचा पराभव कसा झाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्द योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांचे निवडणुकीच्या काळामध्येच त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतरच्या घडामोडी आपण पाहिल्या असतील। वंचित बहुजन आघाडीचे जे काही पारंपरिक वोटर आहेत, पारंपरिक मतदार आहेत, त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं होतं। तरी अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही आराम न करता ते थेट ग्राउंडवर उतरलेले होते आणि अनेक सभा त्यांनी देखील घेतलेल्या होत्या आणि अशा या भावनिक मतदार असलेले वंचित बहुजन आघाडीचे मतदार हे खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। याच काळात आपण पाहिलं होतं की महाविकास आघाडीचे संजय राऊत असतील किंवा इतर नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती खोचक टीका केली होती। स्वतःला आंबेडकरवादी विचारवंत म्हणणाऱ्या लोकांनी देखील बाळासाहेब आंबेडकरांवर टीका केली होती आणि मग या सर्वांचा फटका खरं तर महाविकास आघाडीला बसला, कारण लोकसभेला आपल्याला चांगली मतं पडलेली होती आणि याच गुंगीमध्ये खरं तर महाविकास आघाडी होती आणि मग महाविकास आघाडीला पश्चिम विदर्भात 9 जागेवर कसा फटका बसलेला आहे, नेमके 9 मतदारसंघ कोणते आहेत ते पाहूयात। बुलढाणा, सिंदखेड राजा, जळगाव जामोद, खामगाव, अकोला पूर्व, अकोट आणि मूर्तिजापूर, कारंजा आणि राळेगाव हे 9 मतदारसंघ असे ज्या 9 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला धक्का दिलेला आहे, त्यांचे उमेदवार त्यांच्यामुळे पडलेले आहेत। आता हे उमेदवार कसे पडलेत आणि काय नेमकं झाले पाहूयात। त्याच्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ आपण सुरुवातीला घेऊयात। बुलढाणा या मतदारसंघामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय गायकवाड हे 841 मतांनी निवडून आले आहेत। फक्त 841 मतांनी यांचा विजय झालेला आहे। तर या मतदारसंघामध्ये उबाठा गटाच्या जयश्री शेळके यांना पराभवाला समोर जावं लागलं, त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या उमेदवार आहेत आणि मग संजय गायकवाड यांना किती मते पडली तर त्यांना मते पडलेली आहेत 91,660 मते। तर जयश्री शेळके यांना ह्या उबाठा गटाच्या आहेत त्यांना मते पडलेत 90,819 आणि 841 मतांनी या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे। केवळ 841 मते बुलढाणा मतदारसंघामध्ये पराभवाला कारणीभूत ठरले आहे महाविकास आघाडीच्या। तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत वागोडे यांना मात्र 7,146 मते पडलेली आहेत। या ठिकाणी धक्का देण्याचं काम खरं तर वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय सिंदखेड राजा या मतदारसंघाची काय स्थिती आहे, तर सिंदखेड राजा या मतदारसंघात देखील मनोज कायंदे हे जे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत आणि त्यांना मनोज कायंदे यांना मते होती 72,246। तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे जे आहेत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत, त्यांना मते आहेत 67,294। या ठिकाणी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पराभव झालेला आहे आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झालाय। त्यांचा पराभव हा केवळ 4,650 मतांनी पराभव झालाय आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खरं तर सविता मुंडे ह्या आहेत आणि यांना मते पडलेली आहेत 16,474। या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीची जी मते आहेत ती खरं तर शरद पवार यांच्या आणि महाविकास आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे आपल्याला
दिसून येतात। दुसरीकडे आपण पाहतोय खामगाव मतदारसंघामध्ये काय झाले। खरं तर पश्चिम विदर्भातील हे महत्वाचे मतदारसंघ आहेत आणि खामगाव मतदारसंघामध्ये फुंडकर यांचा आपण पाहिलं तर यांना किती मते पडली आहे, तर खामगाव मतदारसंघातून फुंडकर यांना मते आहेत ते बीजेपीचे आहेत 1,10,599 मते फुंडकर यांना पडलेली आहेत। तर राणा दिलीप कुमार सानंदा यांना मात्र मते पडले आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत 85,122 आणि या ठिकाणी काँग्रेसच्या सानंदा यांचा पराभव झालेला आहे, केवळ 25,000 मतांनी यांचा पराभव झालाय। आणि याच खामगाव मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने मते घेतलेली आहेत। देवराव भाऊराव हिवराळे यांनी 26,482 या ठिकाणी मते घेतलेली आहेत। ते देखील वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आणि विशेषतः महाविकास आघाडीला धक्का दिलेला आहे। जळगाव जामोद मतदारसंघ आहे, या जळगाव जामोद मतदारसंघामध्ये संजय कुटे हे बीजेपीचे आहेत, त्यांना मते आहेत 1,63,086 मते आहेत आणि मग 1,63,086 मते घेऊन खरं तर इथे बीजेपीचे संजय कुटे निवडून आलेले आहेत आणि डॉक्टर स्वाती वाकेकर काँग्रेसच्या उमेदवार आहेत, त्यांना केवळ 87,590 मते पडलेली आहेत। तर डॉक्टर प्रवीण पाटील वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी उमेदवार आहेत, 17,515 मते आहेत। या ठिकाणी देखील आपल्या लक्षात येतं की जळगाव जामोद मध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने खरं तर धक्का देण्याचं काम केले आहे। आणि पुढे पाहूयात आपण मूर्तिजापूर या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलं, तर या 9 मतदारसंघांपैकी मूर्तिजापूर मतदारसंघ आहे, इथे देखील वंचित बहुजन आघाडीने धक्का दिलेला आहे। मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये हरीश मारुती अप्पा पिंपळे बीजेपीचे उमेदवार आहेत, 91,084 मते पडलेली आहेत। तर सम्राट डोंगरदिवे हे शरद पवार गटाचे आहेत आणि त्यांना मते आहेत 55,222 मते आहेत आणि या ठिकाणी शरद पवार गटाच्या सम्राट डोंगरदिवे यांचा 35,864 मतांनी पराभव झालाय। आणि या ठिकाणी विशेषतः मूर्तिजापूरमध्ये वाघमारे नावाचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे, सुगत ज्ञानेश्वर वाघमारे यांना 49,224 मते आहेत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार हा 35,864 मतांनी पडलेला आहे। तर तिसऱ्या क्रमांकाची मते ही 49,224 मते ही खरं तर वंचित बहुजन आघाडीला पडलेली आहे। याच्यावरून लक्षात येतं की मूर्तिजापूरमध्ये खरं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पडला म्हणावं लागेल, कारण एक पाहायला गेलं तर शरद पवार गट हा पहिले राजकारणामध्ये स्ट्रॉंग असलेला गट आहे आणि एक सर्वसामान्य उमेदवार त्यांच्या गटाला या ठिकाणी टक्कर देतो आणि इथे आपण पाहतोय की सुगत ज्ञानेश्वर वाघमारे यांना 49,224 मते पडतात, तर शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार डोंगरदिवे यांचा पराभव हा 35,864 मतांनी होतो। त्यामुळे मूर्तिजापूरमध्ये खरं तर वंचित बहुजन आघाडीचा पराभव झालाय, परंतु याच्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का देण्याचं काम देखील या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने केलेलं आपल्याला दिसून येते। अकोट मतदारसंघात देखील असेच उपद्रव्यापी मूल्य कायम वंचित बहुजन आघाडीचे राहिलेले आहेत। आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीला कुठल्याच प्रकारची किंमत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दिलेली नव्हती। महाविकास आघाडीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांनी एकता चलो रे असा निर्णय घेतला आणि याच निर्णयामुळे आज आपण पाहतोय महाविकास आघाडीचं नुकसान झालंय। जर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं असतं तर कदाचित चित्र महाराष्ट्राचं वेगळं राहिलं असतं, परंतु ते जाणीवपूर्वक महाविकास आघाडीने केलेलं नाही। बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची खिल्ली उडवण्याचं काम संजय राऊत सारख्या नेत्यांनी केलं आणि हाच फटका खरं तर महाविकास आघाडीला बसलेला आपल्याला दिसून येतो। अकोट मतदारसंघामध्ये काय झालं आपण पाहूयात। अकोट मतदारसंघामध्ये प्रकाश भारसाकळे हे बीजेपीचे उमेदवार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी 92,504 मते पडलेली आहेत। तर गंगाने महेश यांना जे काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि या काँग्रेसच्या उमेदवाराला 73,544 मते पडलेली आहेत। या ठिकाणी गंगाने महेश यांचा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे, 18,851 मतांनी पराभव झालेला आहे। आणि या ठिकाणी अकोट मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला मते पडलेली आहेत। दीपक रामदास बोडखे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना मते पडले आहेत 33,774। आपल्या लक्षात येईल की काँग्रेसचे उमेदवार त्यांना 73,544 मते आहेत, 18,000 मतांनी पराभव झालेला आहे, 18,800 मतांनी पराभव झालाय। तर त्याच ठिकाणी 33,774 मते ही खरं तर अकोट मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळाली आहे। त्याच्यावरून लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडीने
आपले उपद्रव्यापी मूल्ये अकोट मतदारसंघात देखील ठेवलेले आहेत. अकोला पूर्व मध्ये काय घडलं पाहूया. अकोला पूर्व या मतदारसंघामध्ये रणधीर प्रल्हादराव सावरकर हे बीजेपीचे उमेदवार आहेत. त्यांना खरं तर 1,86,019 मते पडलेली आहेत. तर उबाटाचे दानकर यांना मात्र 58,006 मतं पडलेली आहेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर शंकर सुलताने यांना 50,681 मतं पडलेली आहेत. या मतदारसंघात देखील आपल्या लक्षात येते की या ठिकाणी सुद्धा खरं तर अकोला पूर्व आणि मूर्तिजापूर असेल, अकोट असेल, तिन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमुळे वंचितचे उमेदवार पडले म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. या ठिकाणी देखील वंचितने धक्का देण्याचं काम महाविकास आघाडीला केले आणि या ठिकाणी जर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती राहिली असती किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष वंचित बहुजन आघाडी राहिला असता तर या मतदारसंघातल्या जागा ह्या खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्याच होत्या असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी अशी चांगली मतं या ठिकाणी घेतलेली आहेत. कारंजा मतदारसंघ जो आहे, कारंजा मतदारसंघामध्ये साई प्रकाश डहाके हे बीजेपीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी 85,005 मतं घेतलेली आहेत. तर शरद पवार गटाच्या उमेदवाराला 49,932 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीला 24,412 आणि एमआयएमला 31,042 मते. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी दोघांची मतांची जर बेरीज केली तर त्यांना खरं तर शरद पवार गटापेक्षाही त्यांची चांगली मते होऊ शकतात. त्या दोघांची मतांची बेरीज केली तर तिथे 56,000 मते होत आहेत. परंतु एकट्या जर शरद पवार गटाची मतं त्या ठिकाणी पाहिली तर 49,000 आहेत. एकूणच लक्षात येतं की कारंजा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीला धक्का देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीनं केलेलं आहे. या सर्व राळेगाव शेवटचा मतदारसंघ आहे ज्या नागपूर पश्चिम मतदारसंघ 9 मतदारसंघामध्ये राळेगाव मतदारसंघ आहे. वसंत पुरके फार जुने नेते आहेत काँग्रेसचे, त्यांचा पराभव झालेला आहे. 2,912 मतांनी पराभव झालाय आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने 2,938 मते घेतलेली आहेत. या ठिकाणी देखील वसंत पुरके यांचा पराभव झाला नसता जर महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं असतं तर. अशा या 9 मतदारसंघाचा आपण आढावा घेतला आहे. एकूणच काय तर आपल्या लक्षात येईल की आता वंचित बहुजन आघाडीचा दावा आहे की आमचे उमेदवार महाविकास आघाडीमुळे पडले, तर महाविकास आघाडीचा दावा आहे की वंचित बहुजन आघाडीमुळे आमचे उमेदवार पडले. नेमकं काय झालं हे आपल्या सर्वांसमोर चित्र आहे. या ठिकाणी एक लक्षात येतं की लोकसभेला संविधान बदलाचा नरेटिव्ह तयार करून महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं होतं. त्या यशाच्या धुंदीत आणि गुंगीत महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्या धुंदीमध्ये आणि गुंगीमध्ये होती. ती धुंदी आणि गुंग उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केल्याचं दिसून येते आणि आज आपण पाहतोय महाविकास आघाडीचं पानिपत झाले, काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे आणि या पानिपताला कारणीभूत ठरलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे उपद्रव्यापी मूल्य. वंचित बहुजन आघाडी याला कारणीभूत ठरलेली आहे कारण या आघाडीला सोबत घेतलं असतं, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं असतं तर कदाचित महाविकास आघाडी चित्र वेगळं राहिलं असतं. परंतु जो काही पराभव महाविकास आघाडी झालेला आहे या पराभवाला तेच लोक जबाबदार आहेत. खरं तर वंचित बहुजन आघाडी याला जिम्मेदार ठरवता येणार नाही. का ठरवता येणार नाही? कारण त्यांना देखील एक अधिकार आहे तिसरा पर्याय देण्याचा. परंतु त्या पर्यायाला जर सोबत घेतलं असतं, महाविकास आघाडीने सोबत घेतलं असतं, खरं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या आजारावर खिल्ली उडवण्याचं काम संजय राऊत यांनी केलं. त्यांच्या काही अनेक विचारवंतांनी केलं, स्वतःला आंबेडकरवादी विचारवंत म्हणून घेणाऱ्यांनी केलं. या सर्वांचा फटका महाविकास आघाडीला बसला आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं बाळासाहेब आंबेडकरांनी की जरी मी पॉवरमध्ये नसलो तरी मी पॉवरमध्ये असतो असं बाळासाहेब कायम म्हणतात आणि ते सिद्ध केलेलं आहे. आणि अशा 9 मतदारसंघामध्ये पश्चिम विदर्भातील ह्या जागा आपण पाहिलेल्या आहेत. ह्या 9 जागा, अजून महाराष्ट्रातल्या अनेक जागांचा आपण आढावा पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.